जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो बघा, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, कारण आपण मित्रांनो बघा हा व्हिडिओ पूर्ण सगळ्यांनी अगोदर शेवटपर्यंत बघा, नीट समजून घ्या का तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी काय काय सांगितले बघा। तर सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, इयत्ता 10वीचा आपण पहिली जी घटक चाचणी आहे त्यामधील आपला जो विज्ञान भाग 1 चा आहे, आपण यामध्ये बघा 20 मार्काची प्रश्नपत्रिका घेऊन आले, 100% पॅटर्न सहित असणारे। सगळ्यात पहिले तुम्हाला क्लिअर करून देतो, लक्षात घ्या काय का अशा प्रकारचाच पॅटर्न असणारे, फक्त आणि फक्त तुम्हाला याच्यामध्ये काम करायचे, वेगवेगळ्या क्वेश्चनचं तुम्हाला चांगले आन्सर द्यायचे किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला तयारी करायची। चला मित्रांनो, आता पहिली जी घटक चाचणी आहे याच्या संदर्भात आता मित्रांनो बघा का 20 मार्काची जी क्वेश्चन पेपर आहे त्याला 1 तास असणार आहे आणि याचा पॅटर्न कसा असणार आहे, त्याच्यानंतर कोणकोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, कोणकोणत्या चॅप्टरला महत्त्व द्यायचे, सगळं आपण डिटेलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ओके, चला नवीन असेल तर पटकन चॅनल सबस्क्राइब करू द्या, कारण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती, जुन्या क्वेश्चन पेपर असेल किंवा क्वेश्चन सिरीज सगळ्या तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर बोर्डाच्या वेळी देखील तुम्हाला आपली खूप सारी मदत तुम्हाला नक्की होणार। पहिला क्वेश्चन चला बघा, खालील प्रश्न सोडवा 5 मार्क्ससाठी। बघा काय पहिला दिले बघा तुम्हाला, काय रिकामा जागा तुम्हाला थोडक्यात भरायच्या, ठीक आहे, किंवा आपण काय म्हणतो का पर्याय निवडून तुम्हाला लिहायचे, म्हणजे थोडक्यात काय तर एमसीक्यू पॅटर्न असणार आहे। पहिला क्वेश्चन दिला बघा काय तर, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या डॅश डॅशचे आवर्ती फल असतात। बघा काय मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत सांगितले का मूलद्रव्यांचे गुणधर्म। मग आता आपल्याला माहित पाहिजे का मेंडेलिव्हचा जो आवर्तीचा नियम आहे तो काय सांगतो, तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल इतके असते। कशा असते तर अणुवस्तुमानाच्या इतकं। बघा मग आपल्याला पर्याय काय आपल्याला बघा दिलाय, अणु अंक दिलाय, अणुवस्तुमान अंक दिलाय, घनता दिलाय, उत्कलन अंक दिलाय। तर आपल्याला माहितीये काय, तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांच्या आवर्ती फल इतके असतात, म्हणून पर्याय क्रमांक ब हे आपलं काय असणार तर योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा दिले, अल्क धातूंच्या बाह्यत कवचातील इलेक्ट्रॉनाची संख्या किती असते। तर लक्षात घ्या, अल्क धातू हे पहिल्या गणामध्ये म्हणजे ग्रुप 1 मध्ये असतात, बरोबर आहे, त्यामुळे त्यांच्या संयोजन इलेक्ट्रॉनची संख्या ही एकच असते। किती असते त्यांची संयोजनची संख्या, किती असते, एकच असते, म्हणून पर्याय क्रमांक अ हे आपलं काय असणार आहे एकदम ॲक्युरेटली आन्सर असणार आहे। थर्ड नंबरचं बघा दिले, अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजन 2 आहे। काय अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजन 2 आहे, म्हणजे त्यांची जागा डॅश डॅश आधुनिक आवर्त सारणीमध्ये आहे। तर लक्षात घ्या का जेव्हा मूलद्रव्यांची संयोजन ही 2 असते, काय तर मूलद्रव्यांची संयोजन ही तेव्हा 2 असते, तर ती आधुनिक आवर्ती सारणीमध्ये गणितानुसार का गण 2 मध्ये त्यांची स्थित असते। कुठं तर गण 2 मध्ये यांची स्थित असते, बरोबर आहे, म्हणून काय तर पर्याय क्रमांक अ हा पण कसं असणार योग्य उत्तर। पुढे बघा दिले 4थ्या नंबरला, लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर धातूचा थर दिला जातो। काय लोखंडाचे पत्र गंजू नये म्हणून त्यावरती कोणता धातूचा थर दिला जातो, लक्षात घ्या, तर त्याच्यावरती झिंक, कुठला तर झिंक हा धातू लावला जातो, बरोबर आहे। झिंकला काय म्हणतात तर जस्त, झिंकला काय म्हणतात तर जस्त असे म्हणतात, म्हणजे तुमचं येतं उत्तर असणार आहे, ठीक आहे। पुढे बघा दिले मित्रांनो, फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेट मध्ये रूपांतर ही एक अभिक्रिया आहे। तर लक्षात घ्या का यामध्ये काय का लोहाची संयोजन जी असते त्याच्यानंतर फेरस असतात, बरोबर आहे, फेरस 2 वरून फेरस 3 कडे ट्रान्सफर होते, म्हणजेच काय तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हे गमावले जातात, तर याला काय म्हणतात ऑक्सिडेशन असे म्हणतात, याला काय म्हणतात तर ऑक्सिडेशन असे म्हटलं जातात, लक्षात घ्या, ठीक आहे। तर याचं हे योग्य उत्तर असणार आहे ऑक्सिडेशन। बघा काय असणार तर ऑक्सिडेशन, मग त्याला मराठीत काय म्हणतो आपण तर ऑक्सिडीकरण असे म्हटलं जातं, ठीक आहे। नीट समजून घ्या, काही लोड घ्यायची गरज नाही, एकदम सिंपल आहे, असं काही नाही याच्यामध्ये अवघड आहे। क्वेश्चन तुम्ही टिक मार्क करून घ्या वाटला सर, आणि तुमच्या मनाने स्वतःच्या मनाने अजून क्वेश्चन घ्या, तुम्हाला याचा तर फायदा होईल, पण अजूनही तुमची जर क्वेश्चन केले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क नक्कीच मिळतील, ठीक आहे। बघा आता पुढे दिलाय, खालील प्रश्न सोडवा सांगितले, कोणतेही तुम्हाला 3 सांगितले याच्यामध्ये, ठीक आहे ना। बरं आता कोणतेही 3 जर तुम्हाला याच्यामध्ये सांगितले तर सगळ्यात पहिले सांगितले का वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे तुम्हाला हे सांगायचे बघा आता, ठीक आहे। आता बघूया आपण एक एक क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला सांगतो मी एकदम ॲक्युरेटली, फक्त थोडासा समजून घ्या काय ऍक्च्युअली आपल्याला याच्यामध्ये काय किंवा काय नाही सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, ठीक आहे। बघा आता मी तुम्हाला सांगतो का पहिला बघा काय दिले ते, तर बघा मित्रांनो आता आपल्याला काय सांगितलं याच्यामध्ये बघा, तर तुम्हाला सांगितलं का वस्तुमान आणि वजन या दोघांचा तुम्हाला काय करायचं का फरक स्पष्ट करायचा आहे। बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो सगळ्यात पहिले बघा, तर याला
काय काय तुम्ही त्याच्यामध्ये दाखवू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप साऱ्या इम्पॉर्टंट आहेत, बरोबर आहे. मग आता सगळ्यात पहिले काय बघा, तर इथे एकदा वस्तुमान घेऊया आपण. ठीक आहे, समजा आपण इथे घेतला वस्तुमान, बघा. ठीक आहे, वस्तुमान म्हणजेच काय, आपल्याला ते मास, नंतर वेट म्हणजे काय तर वजन, बरोबर आहे. आता दोघांच्या समजा इकडं टाका, तुम्ही याच्या व्याख्या घेऊ शकतात, बरोबर आहे. काय तर यांच्या व्याख्या तुम्ही लिहू शकतात. मग व्याख्यामध्ये काय का, वस्तुमान म्हणजे काय तर मूलद्रव्यांमध्ये असलेल्या द्रव संचयाचे मापन म्हणजे काय तर वस्तुमान होय, बरोबर आहे. मग ते इथं लिहून टाका बघा. काय तर मूलद्रव्यामध्ये बघा, मूलद्रव्यामध्ये काय तर असलेल्या द्रव्य संचयाचे बघा, असलेल्या. ठीक आहे, लिहायला वेळ लागेल जेणेकरून व्हिडिओ लॉंग होईल, पण मी प्रयत्न करतो का लवकरच याला आवरायचं. बघा, द्रव्य संचयाचे. ठीक आहे, द्रव्य संचयाचे मापन म्हणजे बघा काय, द्रव्य संचयाचे मापन म्हणजेच. ठीक आहे ना, बघा एक मिनिट. काय तर मापन म्हणजेच काय तर वस्तुमान होय, बरोबर आहे. काय तर वस्तुमान होय. ओके, नेक्स्ट बघा, वजन म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला, काय वजन म्हणजे काय असतं तर एखाद्या वस्तूला, काय तर एखाद्या वस्तूला पृथ्वी, बघा काय तर पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने, काय तर गुरुत्वीय बलाने, बरोबर आहे. काय तर गुरुत्वीय बलाने आकर्षित करते. काय करते तर आकर्षित करते, बरोबर आहे. आकर्षित करते ते बल म्हणजेच काय तर वजन होय. काय ते बल म्हणजेच वजन होय, म्हणजेच वजन होय. ठीक आहे, लक्षात घ्या. अशी सिंपल एकदम याची डेफिनेशन आहे. आता तुम्ही काय टाकू शकता, नंतर टाका, तुम्हाला वाटलं तर याची तीन, तुम्हाला तीन सांगितले, मग समजायचं काम करा, राशीचे प्रकार सांगा. आता आपल्याला काय माहितीये का, ही एक काय तर अदिश राशी आहे, बरोबर आहे. वस्तुमान काय तर अदिश राशी आहे, तुम्ही टाका इथं, ही एक अदिश राशी आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. पुढे बघा, काय तर वजन म्हणजे काय, किंवा वजन ही कोणती राशी तर ही सदिश राशी आहे, बरोबर आहे. ही तर काय सदिश राशी आहे, बघा. अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. सदिश श करा, सदिश राशी आहे, बघा. दिसतंय का, अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. नंतर समजा यांचं एसआय एकक टाका, एसआय युनिट टाकून द्या पटापट. काय यांचे एकक काय तर इथं केजी मध्ये येतो, किलोग्रॅम मध्ये, बरोबर आहे. नंतर इकडे काय येतो तर न्यूटन मध्ये, वजन कशा म्हणतात न्यूटन मध्ये, बरोबर आहे. मग अशा प्रकारे तुम्ही यांचा काय का डिफरन्स दाखवू शकता आणि 3 मार्क तुम्ही एकदम सिंपल पद्धतीने मिळवू शकतात. ओके, चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, क्वेश्चन काय पुढचा बघा. पुढचा क्वेश्चन काय दिला आता याच्यामध्ये बघा, तर शास्त्रीय कारण तुम्हाला विचारलंय बघा मित्रांनो. काय विचारले, शास्त्रीय कारण तुम्हाला विचारले का एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजन सारखी असते. काय सांगितलं तुम्हाला तर एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजन कशी असते, सारखी असते. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलेला गेलाय. लक्षात घ्या, कारण देत असताना लक्षात घ्या काय का भरकटण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली जे कारण आहे ते तुम्ही जर लिहिलं तर कदाचित तुम्हाला जास्तीत जास्त नक्कीच मार्क मिळू शकतात, बरोबर आहे. आता समजायचं कारण काय तर कोणत्याही मूलद्रव्यांची संयोजन ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संयुजाच्या बाहेर इलेक्ट्रॉनच्या संयुजाच्या म्हणतो आपण, कधी संयुजा इलेक्ट्रॉन असतात त्याच्या संख्येवरून ठरवते. नंतर काय तर आवर्त सारणीतील एकाच गणात असलेल्या सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या समान असते आणि बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असल्याने त्यांची रासायनिक बंध निर्माण करण्याची क्षमताही सारखीच असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजन कशी असतात, सारखी असते. अशा प्रकारे तुम्ही याला काय करू शकता, त्याचे कारण तुम्ही देऊ शकता. तुम्ही हवं तर टिक मार्क करून घ्या, तुमच्याकडे पुस्तक आहे डायजेस्ट आहे, त्याच्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे आन्सर लर्न करा, किंवा आता जे सांगितले तुम्ही त्याच्यामध्ये नोट करून घ्या, काही अडचण नाही. पुढे बघा दिले, पुढील संज्ञा उदाहरणासहित तुम्हाला स्पष्ट करायचे. उष्माग्राही अभिक्रिया. आता काय का उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय तर ज्या, लक्षात घ्या काय तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये, बरोबर आहे, क्रियामध्ये बाहेरील उष्मा किंवा बाहेरील उष्मा म्हणजे काय तर बाहेरील उष्णता असेल त्याला म्हणतात, बरोबर आहे. बाहेरील उष्मा लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही त्याला उष्णता लिहिलं तरी चालेल. उष्मा ही शोषली जाते.
काय केलं तर ती बाहेरील उष्णा किंवा उष्णता ही शोषली जाते आणि या अभिक्रियेला काय उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. बरोबर आहे. या अभिक्रियेला बरोबर आहे. या अभिक्रियेला काय म्हणतात तर उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. मग आता तुम्हाला उदाहरण द्यायचे बघा. मग तुम्ही एखादी रिएक्शन टाका याच्यामध्ये. समजा आपण घेतला बघा CaCO3 बरोबर CaCO3 प्लस उष्णता घ्या. ठीक आहे. प्लस काम करा उष्णता घ्या. त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यावरून काय भेटणार आहे तर CaO भेटणार आहे बरोबर आहे आणि प्लस CO2 भेटणार आहे. हा झाला गॅसमध्ये, हा झाला सॉलिडमध्ये बरोबर आहे. इकडं हा सॉलिडमध्ये. ठीक आहे. तर असे तुम्हाला काय भेटणार तर एक रिएक्शन भेटणार आहे. मग याच्यामध्ये काय का कॅल्शियम कार्बोनेटची चुनखडी जेव्हा उष्णता दिली असते त्याचे अपघटन होऊन काय तर कॅल्शियम ऑक्साईड बरोबर काय कॅल्शियम ऑक्साईड आणि त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये काय होतं वायू तयार होतो असं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचे. पुढे बघा मित्रांनो अभिकेंद्री बल म्हणजे काय तर अभिकेंद्री बल म्हणजे काय का वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते त्या बलाला अभिकेंद्रीय बल म्हणतात. त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात बरोबर आहे. आणि या बलामुळे काय होतं तर वस्तू वर्तुळाकार गतीने केंद्राकडे आकर्षित होते. हे झालं अभिकेंद्री बल झालं. समजतंय का मित्रांनो. एकदम सिंपल आहे. काही लोड घ्यायची गरज नाही. बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिले बघा. पुढे बघा दिलंय का खालील प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. कोणतेही 3 बघा दिले. पहिला याच्यातला विचारलंय बघा. तर बघा सोडवा सांगितले. एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल. त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल तुम्हाला. ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू दिली G = 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिले तुम्हाला. ठीक आहे. मग याच्यावरून आपल्याला पुढे व्हॅल्यू काढायची किती स्पीड वगैरे असेल. ठीक आहे. बघा आता मित्रांनो सगळ्यात पहिले दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो एकदा समजून घ्या. याच्यामध्ये काय काय दिले आणि मग आपण आता पुढे जाणार आहे बघा. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आपण लगेच कंटिन्यू एका पेज वरती सॉल्व्ह करून घेत आहोत. बघा चला आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. बघा पटकन लगेच बघा इथं जागा घेऊया आपण. ठीक आहे. बघा काय सांगितलं आता बघा आपल्याला तर अंतिम वेग आपल्याला समजा बघा दिलेली जी माहिती याच्यावर आपल्याला घ्यायची बघा इथं घेऊया आपण. ठीक आहे. 3 नंबर मधलं पहिले ना. ठीक आहे. बघा काय सांगितलं आपल्याला समजा आता याच्यामध्ये अंतिम वेग बघा फायनल वेग अंतिम वेग आपण घेऊया. समजा v बरोबर काय असणार आहे तर 0 मीटर पर सेकंद असणार आहे. समजा काय असणार आहे तर 0 मीटर पर सेकंद असणार आहे. अशा प्रकारे आपण घेऊया किंवा सर्वोच्च उंचीवर वस्तू क्षणातच थांबते बरोबर आहे. नंतर बघा आता तुम्हाला अंतर घ्यायचे. किती अंतर दिले कापलेलं अंतर बरोबर किती आहे तर ते तुम्हाला सांगितले बघा स्टार्टिंगलाच दिले काय तर 500 मीटर दिले बघा. काय दिले तुम्हाला 500 मीटर उंचीपर्यंत दिले तुम्हाला. ठीक आहे. किंवा तुम्ही मीटर पर उंची असं दिलं तरी चालत बघा किंवा अंतर दिले. ठीक आहे. नंतर बघा गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय दिलं तुम्हाला G दिलाय. ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू तुम्हाला दिली बघा तर ती किती असते बघा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर तुम्हाला दिलेली आहे. मग लक्षात घ्या जर वस्तू वर जात असल्याने चिन्ह काय होते तर उणे होते म्हणजे इथं काय होणार तर तुमचं मायनस होऊन जाणार बरोबर आहे. मग आता न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या समीकरणानुसार आपण जाऊया. समीकरण काय आपल्याला माहिती आहे बघा तर काय v स्क्वेअर बरोबर म्हणजे v चा वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as बरोबर आहे 2 गुणिले as असं दिलेले. आता समजा v ची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली म्हणजे 0 चा वर्ग आला नंतर u चा वर्ग काय u चा वर्ग तसाच घ्या अधिक बघा 2 गुणिले काय अधिक 2 गुणिले बघा as काय तर as सांगितले बरोबर आहे. मग आता a ची व्हॅल्यू याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन समजा आपण हा वजा 10 घेतला g ची व्हॅल्यू याच्यामध्ये. ठीक आहे. आणि गुणिले बघा s ची व्हॅल्यू जर तुम्ही घेतली तर जी हाईट तुम्हाला उंची दिली ती किती दिली 500 दिलेली. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करून घ्या. हा u चा वर्ग तसाच राहणार बरोबर आहे. नंतर हा अधिक आणि हा वजा डायरेक्टली वजा होणार. मग 2 गुणिले तुम्ही 10 करा. काय करायचं 2 गुणिले 10 करा. समजा आता इकडे करूया बघा 2 गुणिले आपण काय केला 10 केला. ठीक आहे. 10 दोन्ही किती होणार 20 होणार आणि 20 गुणिले तुम्हाला काम करायचं का 500 करायचे बरोबर आहे. किती शून्य 1 2 3 शून्य 1 2 आणि 3 शून्य आले आणि 5 दुणे किती आले 10 आले बरोबर. किती आला 5 दुणे 10 आला म्हणजे इथं किती येणार तर 10,000 येणार बघा. किती येणार तर 10,000 येणार. मग आपल्याला याच्यामध्ये काय तर u चा वर्ग काढायचा आपल्याला बरोबर आहे. काय तर u चा वर्ग काढायचा. मग हा इकडे वजा इकडे गेल्या शून्याचा वर्ग शून्यच होणार बरोबर आहे. इथं काय नाही. मग हा इकडे वजा इकडे गेल्यावरती काय होणार तर
अधिक होणार, म्हणजे अधिक 10,000 आला. मग आपल्याला यू पाहिजे, फक्त काय पाहिजे आपल्याला यू पाहिजे. मग याचा वर्ग याला काम करा, काय याचा वर्ग याला द्या. मग याला दिल्यावरती हा काय जाणार तर वर्गमुळा जाणार. मग 10,000 काय जाणार तर वर्गमुळा जाणार. म्हणजे आपल्याला यू ची व्हॅल्यू किती भेटली बघा मित्रांनो, तर 100. बघा किती येईल तर याच्यामध्ये 100 मीटर पर सेकंड किंवा मीटर भागिले 100 सॉरी सेकंद असं म्हटलं तरी आपण चालू शकतो. पुढे बघा आपल्याला विचारले का वर जाण्यासाठी लागणारा वेळ टी काढायची. तुम्हाला काय करायचे का वर जाण्यासाठी लागणारा तुम्हाला वेळ तुम्हाला याच्यामध्ये काढायचा आहे. मग आता वेळ जर काढायचा आहे ना, ठीक आहे चालेल, काही अडचण नाही याच्यामध्ये. बघा मग आता काम करा, आपल्याला माहिती आहे ना v इज इक्वल टू यू प्लस एटी, बरोबर आहे, यू प्लस एटी. मग आपण याला कसं नोट करू शकतो, समजा v ची व्हॅल्यू 0 घेतली, ठीक आहे, त्याच्यानंतर यू ची व्हॅल्यू याच्यात आपण 100 काढले, ती 100 पुट करा, टाकून द्या. देन द अधिक आहे म्हणून अधिक घ्या, नंतर ए ची व्हॅल्यू -10 आहे म्हणून -10 घ्या आणि गुणिले टी तसंच ठेवा, बरोबर आहे. चला आता काम करायला 0 हा तसाच आला, 100 बघायच्या मध्ये काय 100 मध्ये 100 अधिक वजा आला, बरोबर आहे, -10 आणि गुणिले काय आला इकडचा टी तसंच आला. लक्षात घ्या काय आला याच्यामधला गुणिले टी हा ऍज इट इज याच्यामध्ये तसंच आला. ठीक आहे, आता सॉरी इथं बघा, इथं राहिलं 1 मिनिट, ठीक आहे 1 मिनिट फक्त जस्ट बघा काय, तर इथं घ्या, ठीक आहे, हा -10 गुणिले टी येतं, सॉरी हा, तर या टी ने याला गुणून घ्या, काय करायला टी ने याला गुणून घ्या आणि मग पुढे सॉल्व्ह करा. मग बघा हा 100 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यावर काय होणार तर वजा होणार. हा 100 काय इकडे अधिक आहे, तर इकडे गेल्यावर काय होणार तर -100 होणार, बरोबर. काय राहिलं तर -10 टी राहिला. मग आपल्याला टी ची व्हॅल्यू काढायची. मग हा इकडे वजाचा इकडे दोन्ही का चिन्ह बदलून घ्या, वजा अधिक होईल. मग हा 100 तसाच आणि 10 इकडे गुणिले इकडे आले काय म्हणतात भागाकार होणार. मग टी चा वेळ भेटला आपल्याला बघा 10च्या पड्यामध्ये, किंवा डायरेक्टली तर 0 कट करा, उरले किती 10 उरले, 10 10 100 म्हणजे टी चा आपल्याला व्हॅल्यू भेटले 10 भेटले. म्हणजेच काय तर वस्तू वर जाऊन खाली परत येण्यास किती सेकंद लागतील तर 20 सेकंद लागतील. बघा मित्रांनो किती लागतील तर फायनली 20 सेकंद लागतील. ठीक आहे मित्रांनो, बघा तर आपण याला सोडून घेतलंय, तर किती लागणार त्याच्यामध्ये आपण उत्तर बघितलंय का एकूण. बघा मित्रांनो वर जाण्याचा वेळ आणि खाली जाण्याचा वेळ, बरोबर आहे, काय काय एकूण वेळ बरोबर. आता आपण जे उदाहरण सोडून घेते ते काय एकूण वेळ बरोबर. लक्षात घ्या काय, बघा आता ही स्टेप इथं सांगतो हा, एकूण वेळ बरोबर. आता आपण किती 10 सेकंद टाइम 10 सेकंद काढणार, पण याच्यामध्ये काय का वर जाण्याचा वेळ, लक्षात घ्या काय तर वर जाण्याचा वेळ असेल आणि अधिक खाली येण्याचा वेळ काय असणार तर हा खाली येण्याचा वेळ आपण अशा प्रकारे म्हणू शकतो. मग आपण टोटल किती असणार आहे, हे 10 अधिक 10 झाले, म्हणून एकूण लागेल आपला तर 20 सेकंद. किती लागतील त्याच्यामध्ये एकूण 20 सेकंद लागतील. वस्तू वर व खाली परत जाऊन येण्यास किती लागतील 20 सेकंद. म्हणून आपण 10 ची किंमत जी काढली त्याला 10 अधिक 10 करायचे, म्हणून इथं ते उत्तर घेतलेलं. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, एका मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन ठीक आहे संरूप बघा दिले 2 8 2 असे आहे. तर खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायचे. चला पहिला बघा दिलाय, या मूलद्रव्यांचा अणुअंक किती. बघा तर लक्षात घ्या अणुअंक बरोबर काय घेऊ शकतो आपण, बघा इथं बघा काय तर अणुअंक, हा बघा अणुअंक बरोबर काय करणार तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची एकूण संख्या, बरोबर काय तर इलेक्ट्रॉनची एकूण संख्या. मग किती एकूण संख्या 2 अधिक 8 अधिक 2 8 2 10 आणि 2 12, बरोबर आहे. मग 12 हे मूलद्रव्य कशामध्ये तर मॅग्नेशियम मध्ये आहे, बरोबर आहे, Mg मध्ये, बरोबर आहे. काय तर हे मॅग्नेशियम मध्ये झाले, म्हणजे काय यांचा मूलद्रव्यांचा अणुअंक झाला तर 12 झाला. पुढे बघा दिलं 2 नंबरला, या मूलद्रव्यांचा गण कोणता. काय तर बाह्यतम कक्षेत बघा 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे यांचा गण हा किती असणार आहे तर 2 असणार आहे. बाह्यतम कक्षेमध्ये आपण म्हणतो का इलेक्ट्रॉन किती तर 2 आहे, म्हणून याच्यामध्ये काय तर हा गण 2 मध्ये जाईल. बघा किती मध्ये जाईल तर गण 2 मध्ये जाईल. पुढे बघा हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तनात आहे, तर यामध्ये एकूण बघा 3 कवचे आहेत. बघा 3 कवचे आहेत, KLM अशा प्रकारचे कवचे असल्यामुळे तर आपण हे मूलद्रव्य काय तर आवर्तन 3 पिरियड 3 मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. कशामध्ये तर असणार आहे हा आवर्तन 3 मध्ये, बघा आवर्तन 3 मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा दिलं मित्रांनो, शास्त्रीय कारण तुम्हाला द्यायचंय काय तर चुनखडी. लक्षात घ्या हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, परीक्षेला लय वेळा बोर्डाला रिपीट झाला. चुनखडी तापून मिळालेल्या वायू ताज्या चुनाच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते. का होते, कारण चुनखडी म्हणजे काय तर कॅल्शियम कार्बोनेट
तापल्यावरती कार्बन डायऑक्साईड CO2 वायू बाहेर पडतो आणि हा वायू काय तर ताज्या चुन्याच्या निवडीतून कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्रवाहित केला असतात, त्याच्यात रासायनिक अभिक्रिया होते, बरोबर. नंतर काय होतं, पाण्यातनं विरघळता पांढऱ्या रंगाचा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रेसिपिटेट म्हणजे काय औषध तयार होतो आणि नंतर काय म्हणतो आपण अविद्राव्य पांढऱ्या पदार्थामुळे चुन्याची काय होते तर निवळ दुधाळ होते, बरोबर आहे. मग आता याची रिएक्शन बघा काय, तर याची रिएक्शन समजून घेऊया आपण. काय बघा, तर याची रिएक्शन अशा प्रकारे होते बघा मित्रांनो. आपण हे IMP इथं लिहिले, मी इथं खोडून टाकतो म्हणजे जेणेकरून आपल्याला जागा मिळेल. ओके, बघा आता याची रिएक्शन कशा प्रकारे असते, तर CA बघा काय, CA बघा, CaOH2 CaOH2 प्लस हा ॲक्वामध्ये हा प्लस CO2 बघा काय, तर CO2 मग आपल्याला इज गिवन टू किंवा याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे तर CaCO3 भेटणार आहे, बरोबर आहे, सॉलिडमध्ये. ठीक आहे, हा इकडचा गॅसमध्ये असणार आहे, हा इकडचा ॲक्वामध्ये पाण्या स्वरूपात असतो आणि त्याच्यानंतर हा काय भेटतो आपल्याला सॉलिडमध्ये भेटतो आणि लास्टला याच्यावर आपल्याला काय भेटतो तर H2O काय भेटतो हा H2O भेटतो, हा लिक्विडमध्ये पाण्या स्वरूपात. समजते का, एकदम सिंपल आहे, काही लोड घ्यायची गरज नाही. पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला लास्टला विचारलं आता काय का शेजारील दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमण कक्षा, बघा काय विचारलं तुम्हाला, शेजारील दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमण कक्षा दर्शवणाऱ्या, बघा काय दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्या संबंधीचे नियम तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे दिलेलं आहे बघा. मग आता सगळ्यात पहिले बघा काय का हा कुठला थेरम आहे किंवा कुठला नियम आहे, तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर हा असणार आहे बघा मित्रांनो केपलरचा पहिला नियम. काय असणार होता हा केपलरचा केपलरचा पहिला नियम, बरोबर आहे. मग आता पहिल्या नियमानुसार बघा काय, तर ग्रहाची कक्षा ही वृत्ताकार म्हणजे एलिप्टिकल असते. नंतर काय सूर्य त्या कक्षेच्या दोन्ही नाभीमध्ये काय का सूर्य या दोन्हीच्या नाभीमध्ये काय म्हणतो आपण का फोसी एका नाभीवरती असतो. नंतर आकृतीवरून स्पष्टीकरण काय मिळतं आपल्याला का आकृती म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, काय तर ग्रहाची कक्षा ही काय लंबवर्तुळाकार दाखवली आणि सूर्य यस हा काय तर एका नाभीवरती इथं स्थिर आहे, बरोबर आहे. नंतर केपलरचा दुसरा नियम काय सांगतो आपल्याला का ग्रहाला सूर्याची जोडणारी सरळ रेषा काय ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा म्हणतो आपण, ही सारख्याच कालावधीत सारखे क्षेत्रमान व्यापन कव्हर करते. मग आकृतीवरून स्पष्टीकरण काय मिळते आपल्याला का A पासून B पर्यंत, कुठून तर A पासून तर त्याच्यापेक्षा B पर्यंत, बरोबर आहे. C पासून तर D पर्यंत, C पासून ते D पर्यंत आणि E पासून तर F पर्यंत हे अंतर पार केले असेल तर एरिया बरोबर, एरिया म्हणजे काय तर क्षेत्रफळ बरोबर ASB काय म्हणतो आपण A त्याच्यानंतर SB बरोबर CSD बरोबर काय म्हणू शकतो आपण तर CSD अशा प्रकारे CSD आणि त्याच्यानंतर ESF बरोबर काय म्हणू शकतो आपण तर ESF असे आपण याच्यावरून म्हणू शकतो, बरोबर आहे. मग गणितामधला जो आपण जर समजा 13 अंक बघितला आपण तर काय म्हणू शकतो आपण T चा वर्ग, बरोबर आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. काय तर हा डायरेक्टली दिलेला आहे याच्यामध्ये, ठीक आहे ना. मग काय T चा वर्ग बरोबर R चा घन दिलेला आहे, ठीक आहे. मग याच्यावरून स्थिरांक आपण कॉन्स्टंट घेण्यासाठी काय नंतर हा इकडे भागाकारात येईल आणि बरोबर याला आपण K घेतो. हे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे सरळ आणि सरळ एकदम सोप्या रूपात स्पष्टीकरण द्यायचे, ठीक आहे. तर मित्रांनो याचं तुम्ही काम करा, व्हिडिओ एकदम लॉंग होण्यापेक्षा ना तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. या क्वेश्चन पेपरचे चांगल्या प्रकारे जर काय डाऊट असेल तर मला कमेंट करा. बरेच आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले, जे तोंडी तुम्हाला सांगितले त्याचाही प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेश्चन पेपर मध्ये मी प्रयत्न करेल की याचे उत्तर इथे एकदा नोट करून घ्या जेणेकरून ते तुम्हाला सरळ दिसतील, ठीक आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो आज इयत्ता 10वीचा आपण जो विज्ञान भाग 1 चा होता क्वेश्चन पेपर असणार आहे पहिली घटक चाचणीसाठी आणि 100% पॅटर्न सहित येणार तुम्हाला, म्हणजे पॅटर्न हाच असणार आहे. याच्यातले अजून तुमच्या मनाने डायजेस्ट मधून त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही मटेरियल पुस्तक असेल त्याच्यामधून चांगल्या प्रकारे अजून प्रश्न तयार करा, पाठांतर करा, म्हणजे तुम्हाला खूप सारा फायदा होतो. तर या क्वेश्चन पेपरचा एक तुम्ही रेफरन्स घ्या आणि अजून क्वेश्चन पाठांतर करायच्या मागे लागा, ठीक आहे. तर आता मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी सबस्क्राईब करा, विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करा, ठीक आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला अजून विज्ञान भाग 2 चा, गणित भाग 2 चा, गणित भाग 1 चा पूर्णपणे प्रश्नपत्रिका मी लवकरच घेऊन येणार, ठीक आहे. चला आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.